गणेशवाडीत पार्किंगच्या वादातून हाणामारी, दोन्ही बाजूच्या 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. गणेशवाडी प्रतिनिधी. गणेशवाडी तालुका शिरोळ येथे दवाखान्यासमोर मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी दोन्ही बाजूचे परस्परविरोधी फिर्यादी दिल्याने एकूण 11 जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कुरुंदवाड पोलिसात डॉ. संजय चौगुंडा उदगावे वय 47 राहणार गणेशवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिरोज अल्लानूर जमादार, फैयाज नूर जमादार दोघे राहणार शेरशाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंत हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटरसायकल बाहेर काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून दोघा जमादार यांनी शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर घुसून पुन्हा मारहाण केली. यावेळी सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. मिनल उदगावे यांनाही धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर विरोधी फिरोज अल्लानूर जमादार वय 39 राहणार माळभाग शेरशाह यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. संजय चौगुंडा उदगावे, सुनील धनपाल गोरवाडे, ऋषभ महावीर गोरवाडे, सम्मेद चंद्रकांत कोगनोळे, धीरज चतुर उदगावे, जयदीप महावीर बिरनाळे, ओमकार बिराजे, गुड्डू उदगावे तर रुपेश कोगनोळे सर्व राहणार गणेशवाडी या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास गणेशवाडी येथे अरिहंत दवाखान्यासमोर मोटारसायकल पार्क केल्याच्या कारणावरून फिरोज जमादार व त्याचे चुलत भाऊ फैयाज जमादार यांच्याशी वाद झाला. त्यानंतर संशयित 9 जणांनी दर्गा चौकात बेकायदेशीर जमाव करून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लगतच असलेल्या एका मंडळाच्या खोलीत नेऊन व कमरेच्या कातडीपट्ट्याने मारहाण करून जखमी केले. मध्येच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या जमादार यांच्या आईलाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या डॉक्टर यांना झालेल्या मारहाणीचा डॉक्टर मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या घटनेने दवाखान्यासमोर दोन्ही बाजूचे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर कुरुंदवाड पोलीस ज्ञानेश्वर सानप, नितीन साबळे यांनी वेळीच येऊन हस्तक्षेप केल्याने तणाव निवळून वाद आटोक्यात आला, तर जमावालाही पांगवण्यात आले. यावेळी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.